हॅलो नमस्कार, मी राजेश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। मी आज तुमच्याशी एक ब्लॉग शेअर करणार आहे जे आमच्या म्हणजे धार्मिक विधीबद्दल आहे। म्हणजे घरातलं आम्ही सवाष्णी आता आषाढ आहे म्हटल्यास आमच्या घरात सवाष्णी असतात। तर हे कार्यक्रम म्हणजे आमचा उद्या आहे, म्हणजे आज गुरुवार आहे ना, तर उद्या शुक्रवारी आमचं सवाष्णी असणार आहे। तर अशा प्रकारे आम्ही कशा प्रकारे करतो ते तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथे मेथीची भाजी ते स्वच्छ धुवून म्हणजे कापून ठेवला आहे। आता ना मसाला वगैरे करून आजच घेणार आहे मी। त्यानंतर म्हणजे असं वाटतं की आमच्याकडे कसं पुरणपोळी, नॉनव्हेज, मटण, भाकरी आणि नैवेद्यला दही भात, मेथीची भाजी असं सर्वच लागतं। आम्ही अशा प्रकारे करतो, तर नक्की तुम्ही पहा आम्ही कशा प्रकारे करतो तुमच्याशी शेअर करतो। आता इथे ना डाळ शिजत घातली आहे, कांदा देखील ठेवला आहे, 2 मोठे कांदे मस्त असे भाजून घेणार आहे। हॅलो गुड मॉर्निंग, नमस्ते, मी राजेश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। मी ना मी तुमच्याशी काल म्हणजे एक रेसिपी शेअर केलं होतं। काल मी सर्व मसाले वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं, अगदी पुरण देखील, आणि म्हणजे पुरण म्हणजे चण्याची डाळ वगैरे शिजवून ठेवली होती। आता फक्त डायरेक्टली आपण मेथीची भाजी करणार आहोत। मी डायरेक्ट ना पुरण आधी शिजायला टाकते, म्हणजे ना का बाहेरच होतं ना ते, आणि कसं आता गरमी पण पावसाळा आहे पण गरमीसारखंच होतं, म्हणून मी म्हटलं आता ना डायरेक्टली आधी आपण पुरणच करून घेऊया। पुरण टाकते शिजायला, म्हणजे डाळ शिजायला टाकते, त्यानंतर मग मी भाजी लगेच पटपट टाकून घेणार आहे। मग ते दोन्ही झालं की मग नाश्ता वगैरे जर आले हे तर लगेच नाश्ता वगैरे करायचं, मग बाकी सगळं आवरून घ्यायचं। आता मी ना सध्या तुम्हाला दाखवते, हे सर्व करून घेतलं आहे मी, ठेचा घेतला आहे करून, आणि इथे 2 मसाले वाटून घेतले आहेत, आणि त्यानंतर इथे मी पुरण देखील शिजवून घेतलं आहे, आणि फक्त आता पाणी, इथे असं पाणी आहे। आता पुरण शिजत घाललं आहे, आणि हे बाकीचं ठेवलं आहे आमटीसाठी। इथे गोड ठेवला आहे, कापून घ्यायचा आहे, आणि याच्यात बडीशेप कालच करून ठेवली आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डाळ शिजत घातली आहे, आणि आता मी गोळ कापत आहे। तर सकाळी जरा घाईच असते, तुम्हाला माहितीच आहे। सकाळ सकाळ सर्वांचं आंघोळ वगैरे सर्वांचे बाकीच्यांचे चालू आहे, माझं सर्व आवरून घेतलं होतं मी। तर मला वाटत होतं की रात्रीच कापू, पण खूपच लेट झाला होता, मी म्हटलं नको, आता सध्या मी झोपते जरा, म्हणजे सकाळी लवकर उठेल, म्हणजे फ्रेश राहू। तर आता इथे गुळ मी मिक्स करून झाला आहे, हे पूर्ण आटेपर्यंत ठेवणार आहे, आणि असे छोटे छोटे क्लिप्स मी तुमच्याशी शेअर करते, कारण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर नक्की देईन मी। आता मी आधी ना हे कामावर गेले होते, सकाळी जातात ते कामाला, मग ते हे येणार आहेत, म्हणून म्हणलं चल आता चहाच बनवून घेते। त्यासाठी चहा ठेवणार आहे, म्हणून दूध काढलं आहे, आणि त्यानंतर इथे पटपट सर्व आवरून घेण्याचा प्रयत्न करत आहे मी। माझं घर छोटंसं आहे, मी ट्राय करते जे आहे ते त्यानुसार। आता इथे ना पुरण झालं आहे, तर म्हटलं चल पुरण शिजलंय तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊयात, म्हणजे आमटीला फोडणी देऊन घेते। चहा तर बनवून ठेवलाय बघा, तुम्हाला दिसत असेल। आता यांची तयारी चालूच आहे, मी चहाच नुसता घेणार होते, थोडीशी खारी घेतली मी। त्यानंतर इथे तेल टाकलं, कढीपत्ता टाकला, थोडासा म्हणजे गरम मसाला टाकला जो तिखट आपला असतो ना, त्यानंतर हिरवा मसाला, आणि आपला खोबरा आणि कांदा भाजून आपला वाटून घेतलेला आहे ती पेस्ट टाकली। मस्त तेल सुटेपर्यंत ही फ्राय करून घेते छान असं, आणि तोपर्यंत माझं पुरण देखील झालं आहे। मी आता झाकून ठेवते, कारण थंड झाल्यावर ते करता येणार नाही, म्हणजे पुरण करता येणार। डाळ सध्या आहे, आता चहा गरम करून दिला आहे। आता यांना सर्वांना चहा वगैरे देते। आता आमटी झाली आहे, ती उकळते, तोपर्यंत मी पण चहा पिऊन घेते, आणि अशा प्रकारे आमटी बनवली। चहा पिऊन झाल्यावर मी मेथीची भाजी करणार आहे। तर इथे तेल टाकून ठेचा टाकून घेतला आहे, आणि मीठ टाकून चवीनुसार डायरेक्टली मी मेथी टाकणार आहे। इकडे अशी पूजा चालू आहे, मी पुरण वाटून घेते। थंड होण्याच्या आधीच आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे, हे इझी पडते याच्याने। ही जाळी कोणी काढली काय माहिती, आमच्या काकूकडे आधी हे एक होतं ना पुरण पात्र, नुसतं असं चक्कीसारखं असं गोल गोल करायचं, पण पुरण निम्म्यापेक्षा जास्त त्याच्यातच राहायचं, ग्लास भरून तर पुरण त्याच्यातच राहायचं। मग बाकी काय करायचं, काहीच नाही, हाताने पण नाही करू शकत आणि काय नाही, मग ते तसंच राहून जायचं। हे बरं आहे उलट,
आधी कोण कोण मिक्सरमध्ये करतं पण बरोबर बनत नाही हे असं छान आहे, असं पटपट पटपट बनतं बघा. आता आम्हाला अजून चिकनचं म्हणजे कोंबड्याचं असतं आमचं आषाढीचं. नवरात्रीमध्ये मुंडी पाया असतो, अशा प्रकारे आम्ही करतो. तर हे सगळं पुरण वगैरे झालं तोपर्यंत पूजा पण होईल. तर त्यानंतर मी पीठ मळून घेणार. पीठ मळून थोडंसं जास्त मळावं लागणार आहे, कारण मी मुहूर्त नाही ठेवणार, डायरेक्टली पोळ्या करून घेणार आहे. डायरेक्टली पोळ्या केलं ना, मी ना डायरेक्ट तेलात जास्त मळते पीठ आणि छान असं नरम नरम पोळ्या होत्या. मैद्याची एकदा केली होती मी, रेसिपी टाकली होती त्याच्यावर. खूप इझी आहे ती, तर एवढी हेल्दी नाही आहे म्हणून बनवत नाही मी. कधी काळी आपण बनवू शकतो. भातला सगळ्यात शेवटी बनवायचं. भात काय शिजतो, आत्ता बनवून ठेवला ना मग कडक होईल. भाकरी करायच्यात अजून 10-15 तर भाकरीच करावं लागतं. त्यावेळेस नाही जास्त याच्यात असतील ह्या डाळीत. मी जर करत असले तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटूयात पुढे, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता हे पुरण करून घेते आधी. सगळं पुरण झालं आहे रेडी, अशा प्रकारे करून ठेवलं आहे. हे नैवेद्यासाठी, हे पोळ्यांसाठी असं करून. आता मी पीठ मळून घेणार आहे. थोडंसं पाणी, 1 किलो पीठ आहे ना, अर्धाच किलो मागायचं. भाकरी करायच्या अजून शेत पण टाकतो. असं प्रकारे घेऊन मीठ घेतलं आहे. अर्धा किलो चण्याची डाळ तर अर्धा किलो पीठ. अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. एवढंच थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पाणी टाकून मळून घेणार आहोत. त्यानंतर पुरणपोळ्या झाल्यास आणि याच प्लेटमध्ये इथे थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मी खाली देखील पाणी लावून छान असे मळून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. थोडं पाणी लावून मळलं ना मस्त नरम नरम. प्रत्येक वेळेस पिठाचा गोळा करून आजूबाजूने थोडं थोडं ते पाणी टाकून करून घ्यायचं आहे ना. अशा प्रकारे झालं आहे ते पुरण. आणि पुरण जास्त घ्यायचं. व्हिडिओ बनवला होता पण मिळतच नाहीये म्हणून मी हा डायरेक्टली बनवला आहे. दुसरे व्हिडिओ फोटोज तुमच्याशी शेअर करते. इथे देवपूजा देखील आमची होत आली आहे, चालूच आहे. तर इथे माझं पुरणपोळी देखील माझी रेडी आहे. आणि अशा प्रकारे मी पुरणपोळ्या करते. वेगवेगळ्या टाईपची नाही करते तशी, तर एवढे मला करून घ्यायचं आहे. तर 1-2 पोळ्या मी करून घेतल्या आणि रोजेशनूला देखील मी पुरणपोळीच दिली. म्हणलं देवाचं आधी नैवेद्य वगैरे काढून घेतले, त्यामुळे मी देऊन टाकली. कारण आमच्या म्हणजे कुठेच असं देवाला दाखवल्याशिवाय खाऊ शकत नाही. पण मुलाला स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून म्हटलं चल देऊन टाकते. त्याला दिलं आणि त्यानंतर अशा प्रकारे माझी मस्त पुरणपोळी फुगते. अशी तुमची देखील फुगत असेल. खूप छान जिभेने तुटते अशी आणि सर्वांना खूप आवडली. जे सवाष्ण आले होते ना त्यांना खूप आवडली. माझी ही पोळी जरा फुटली होती थोडीशी, म्हणून मी पीठ लावून घेतलं आहे. अशा प्रकारे मी सर्व पोळ्या करून घेते. आणि तुम्ही कशा प्रकारे करता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला पुढे बघूयात आपण. झालं आहे हे पुरणपोळी बनून झाले आहे बघा. एवढे साऱ्या मी पुरणपोळ्या केल्या आणि आता नैवेद्य देखील झाले आहे. आणि पुरणपोळी जरा लास्टवाली बघा अशी झाली. एवढ्या अशा पुरणपोळ्या केल्या. आता भाकरी करायच्यात आणि थोडंसं म्हटलं रेस्ट करते. अवतार बघा माझं कसं झालं. सकाळी उठले आणि चहा पिले. चहा खारी खाल्ली थोडीशी. चहा खारी खाल्ल्यानंतर मी सगळं म्हणजे करायलाच घेतलं होतं. डायरेक्टली उठले ना, पहिले पुरण तुम्हाला दाखवलं तसं. आता वाजले आहेत 12.
म्हणजे 6:30ला उठली, बसली अशीच. थकली होती ना काल रात्री पण म्हटलं ना तुम्हाला 11 वाजले मला सर्व आवरता. मग 11 मग मोबाईल थोडंसं बघितलं तर 11:30 पावणे 12ला मी झोपली. मग खूप लेट झाला, मग सकाळी उशीर होतं वाटतं परत उठायचं. आता घरात काय असलं की उठावं लागतं. मग ते सगळं आवडून डायरेक्टली काम करायला घेतलं. आता हे सगळं झालं. आता आणायला गेले म्हणजे कोंबडा आणि कट करून डायरेक्टली आणणार आणि त्या भाजी करणार. त्याचा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं दाखवेल जमला तर. आणि आता भाकरी करायची आहेत. आता भात टाकून मी भांडी घासून घेते. म्हणजे सगळं आता ना म्हणजे नाही का सगळं नीटनेटकं होऊन जाईल. कपडे पण धुवायचे आहेत. बघू आता संध्याकाळी 8ला पाणी येतं म्हणून रात्रीच आम्ही पाणी भरून ठेवलं होतं त्यांनी पूजेसाठी. आणि असंच सगळं करत त्याच्यात टाईम निघून जातो की काय करायचं काय कळतच नाही. मेन म्हणजे पाणीच, आणि पाणी लवकर आलं नाही तर काहीच होत नाही. सगळं बाकी तसंच पडून आहे. बघू आता कितपर्यंत होतं. किती वाजतात आम्हाला करायला, खूप सारा असतं. आता देवपूजा देखील झाली आहे बघा, देवपूजा झाली आहे मस्त अशी. आणि खूप प्रसन्न वाटते, छान असं वाटते. तर आता इथे रोचिष्णूची देखील तयारी झाली आहे. तो क्राफ्ट बनवत आहे काहीतरी. आता स्कूल बॅग वगैरे त्याने भरून घेतली, टिफिन वगैरे टाकलं आहे आणि स्कूलची तयारी देखील झाली आहे मस्त. यांनी स्वतःच करतो तो तयारी सगळी शाळेची. आणि आता बघू आता कितपर्यंत होतं. मला तर थकले मी. आता रोचिष्णूला सोडायला देखील जायचं. माझा डोगू ट्युशनवरून येऊन आता कालवाडीत गेला आहे. तो एकटाच जातो आजकाल, मोठं झालं आहे ना. हे सगळं आवरून घेतलं. इकडे पसारा, पसारा पसारा पसारा. हे भांडी सगळी मी घासून घेते आणि त्यानंतर मग भाकरी करण्यासाठी वळते. बघू त्यांनी भाकरी केल्या तर मग मी तिथे शेकायला थांबेल, कारण गॅसवर उभं राहणार एवढा वेळ उभं राहू शकणार नाही. त्यामुळे नाही बाबू माझ्याकडे. मग आता हे सगळं आवरून घेते मग तुम्हाला. इथं सर्व झाल्यानंतर आईने भाकरी करून घेतल्या आणि मी त्यांनी म्हणजे थापून दिल्या आणि मी इथे भाजत होती. आणि त्यानंतर मी म्हटलं मीच भाजते, कारण खूप वेळ तिथे उभ्या राहावे लागेल म्हणून. तर अशा प्रकारे आमचं सर्व स्वयंपाक झाला. आणि चिकनची भाजी तर रेसिपीच मी टाकली नाही. खूप सुंदर झाली होती भाजी, कारण मी त्यावेळेस रोचिष्णूला स्कूलमध्ये सोडण्यासाठी गेली होती म्हणून ते काय मला जमलंच नाही. त्यानंतर इथे बघा भाकरी अशा प्रकारे झाल्यात आणि इथे सवाशेन येऊन सर्व आमचं मस्त असं झालं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला. अशाच प्रकारचे वेगवेगळे ब्लॉग्स मी तुमच्याशी शेअर करत राहते. चला बाय.